आपण बघितलं होतं मॅन रेट फॉर्म्युलामध्ये पहिला क्वेश्चनमध्ये असं बघितलं होतं, पाऊस वर्टिकली पळतोय आणि ऑब्झर्वर जो आहे तो मान जो आहे तो हॉरिझॉन्टली पळतोय. हा पहिला केस होता. सेकंड केसमध्ये काय म्हणतो, वाऱ्यामुळे पाऊस काय होता, टेल्ट झालेला होता. त्या वाऱ्यात आलेल्या टेल्ट पावसाला आपण काय केलं होतं, वर्टिकल करण्यासाठी त्याला कसं पळावं लागेल. ऑलवेज आपण असं म्हटलं होतं की जर तो पाऊस जर साऊथ आणि ईस्टमध्ये पळत असेल, पाऊस कसं पडतोय साऊथ आणि ईस्टमध्ये, तर माणसाला पण कुठं पळायचं आहे, ईस्टला. कितीने पळायचं ते डिपेंड्स ऑन अँगल कितीने बनवतोय त्याच्यावर. 37 आणि 53 या अँगलनुसार आपण सॉल्व. आत्ताचं काय पाऊस पण पडतोय कसा, इन्क्लाइनच तिरकसच, आणि परत जो ऑब्झर्वर मला अजोरात पळवा जेणेकरून तो काय झालाय अजून तिरकस जातोय. कळाला काय अपेक्षित आहे आपल्याला अशा अपेक्षा आहे की पाऊस तिरकस पडणार आहे, ज्या डायरेक्शन पडतोय त्याच्या अपोजिट डायरेक्शन आता तिरकसमध्ये पडला. आपलं कळून चुकलं होतं, कळून असं चुकलं होतं की जर तो असा पडत असेल, आता बघा केस 3 मध्ये आपण काय बघतोय, केस 3 मध्ये आपण inclined rain with resultant rain should be inclined. जो रिझल्टंट भेटणार आहे फायनली तो सुद्धा कसा भेटवा, मला इन्क्लाइंड भेटवायला. आपल्याला या गोष्टीचं फील झालेलं आहे की जर इन्क्लाइंड असेल, असा पडत असेल, तर मला जर सरळ करायचं असेल तर मला माहिती झालं का हा असा पडतोय, तर मी काय करेन त्याला या डायरेक्शन मध्ये पळवेन. जो मॅन आहे त्याला असं पळवेन. असं पळवल्यावर काय होईल, हा जो आता पाऊस असा आहे तो कसा व्हायला सुरुवात होईल, सरळ. हा पाऊस कसा होईल, सरळ. आणि ऑब्झर्वरची डायरेक्शन आपण काय करतो, रिव्हर्स करतो. ऑब्झर्वरची डायरेक्शन कसं करतो आपण, रिव्हर्स करतो. ऑब्झर्वरची डायरेक्शन रिव्हर्स, हा पाऊस पडत होता तिरकस, म्हणून आपण त्याला पॅरलॉग्राम लावला, तर तुमचं या पद्धतीने रिझल्टंट भेटते का अगोदरच्या केसमध्ये. या केसमध्ये काय अपेक्षित आहे, आता जर आपण वर्टिकल करता येत आहे तर वर्टिकलीला आता मला असं करायचं, मस्त एवढी केस. अजून एक स्टेप एक्स्ट्रा बघ. माझ्या अपेक्षा आहे पाऊस पडतोय असा वर्टिकल सोबत जर मी म्हटलं 37 अँगल बनवतोय, आणि माझी अपेक्षा अशी आहे की पाऊस हा वर्टिकली असा बनला पाहिजे 37. माझ्या अपेक्षा आता अशी म्हणजे 37 तिकडे पडत होता, आता मला इकडे पडतो. मग आपल्याला जर प्रोसेस माहिती झाली आणि 5 पडतो असं आपण धरू, 5 जर पडत असेल आणि 37 जर बनत असेल, 5 जर बनत असेल आणि 37 जर अँगल बनत असेल, छोटा आहे तरी किती बनेल 3, आणि या साईड का बनेल 4. म्हणजे माणसाने किती चाललं पाहिजे, 3 ने चाललं पाहिजे, जेणेकरून पाऊस का होऊन जाईल, वर्टिकल होऊन जाईल. पाऊस कसा बनेल, वर्टिकल. कधी, जेव्हा हा तो 3 ने या डायरेक्शनला जाणार. आपल्या अपेक्षा ही आहे का, हे अगोदरच्या क्वेश्चन मध्ये होती. आता काय अपेक्षा आपली, आता दोन्ही या साईडवर, आणि आपल्याला पण कळालेलं आहे की अजून जोरात जर पडलं, हे तर कळतंय ना, पाऊस असा होता इकडे पळायला लागलो तर पाऊस असाच झाला. अजून जोरात पळवलं तर पाऊस काय अजून पेटतो, म्हणजे स्पीड काय करणार मला अजून इन्क्रीज करतो. आता आपल्याला कळालं मला पाऊस असा इकडे या साईडला इन्क्लाइन झाला असा, म्हणून मी काय केलं, इथं 3 तर आपल्याला माहित झालेलं होतं, या 3 तर असं माहितीच होता. याला ऑब्झर्वरला काय केलं मी, या साईडला शिफ्ट करतो. बरोबर, ऑब्झर्वरला काय केलं मी या साईडला शिफ्ट करतो, कारण ऑब्झर्वरला काय करतो आपण चेक करतो. हा झाला 3 आणि हा तुमचा 4. तर 100% तुम्हाला कोण चुकलं, या साईडला काय होते 5. म्हणजेच याला अजून काय करू आम्ही, याच्यामध्ये काय करू आपण +3 करू. या +3 ला काय केलं इकडे आणलं, मग इकडे पाऊस पडेल. तिला कळालं का, +3 म्हणजे काय, +3 + 3 म्हणजे किती झाले 6. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट कळाली की मला त्या डायरेक्शनला कितीने पळावं लागेल, 6 ने पळावं लागेल, जेणेकरून पाऊस असा पडेल कितीने 37. तुला कळालं माणसाला किती पळावं लागेल, 6 ने. मग आपण काय लिहिणार, मॅन शुड ट्रॅव्हल with किती 6 मीटर पर सेकंड टुवर्ड्स पुढे पळालं, ईस्टला पळालं, जेणेकरून त्याचा पाऊस कसा होईल, 3 ने पडलं तर काय होईल, वर्टिकल. अजून 3 ने पडलं तर काय झालं,
तोच पाऊस कसा झाला इन्क्लाइंड. अजून एक क्वेश्चन देतो मग आता मग थिअरेटिकल प्रश्न बघा. माझ्या अपेक्षा हा पाऊस पडतो आणि इतर त्यांनी कितला अँगल दिला सपोज 37 आणि हा झाला तुमचा 5. यांनी आता मी अँगल कशासोबत दिला 37 सोबत आणि आता कसं दिलाय x सोबत दिलं आणि इथं पण सोबत दिलाय y सोबत फरक आहे. तर या डायग्राममध्ये जर मी म्हटलं मला कळून चुकलेलं आहे जर हा असा असेल आणि हा रिझल्टंट जर 5 ने पडत असेल आणि हा जर 37 राहत असेल तर ही उभी जी लाईन आहे ती किती बनणार आहे 37 आहे किती बनेल 3 आणि किती बनेल मग 4. काय कळालं जर तो 4 ने जर पळाला ईस्टला तर कसं होऊन जाईल पाऊस वर्टिकल. पाऊस कसा होईल वर्टिकल. पण आपल्या अपेक्षा काय आहे का आपल्या अपेक्षा काय भाऊनी कसं पडलं पाहिजे इन्क्लाइंड पडलं पाहिजे आणि इन्क्लाइंड मध्ये त्याची अपेक्षा काय त्याची अपेक्षा अशी आहे की पाऊस असा पडला पाहिजे 53 डिग्री. किती पडला पाहिजे 53 डिग्रीने पडला पाहिजे. आता याला जर मला 53 जर करायचं असेल 53 करायचं हे जर मला माहिती 37 आहे हे मला माहिती 37 आणि हे किती तुमचा 53 आहे. हा 37 आणि एका तुमचा 53. तर बघा हा झाला 5 आणि एका तुमचा 53 आणि एक झालं तुमचं 3 आणि हे काय करावं लागलं मला या साईडला हे 4 आहे ना अगोदर किती पळवलेलं आहे अगोदरचं किती विचारा 4 ने पळून काय केलं आपण 4 ने पळून काय केलं त्याला वर्टिकल केलं. आता ते अजून जोरात पळवायचे जेणेकरून काय झालं पाहिजे इन्क्लाइन केलं पाहिजे. कितीने गेला पाहिजे 53 ने गेला पाहिजे. मग मला माहिती ना हा 53 झाला पाहिजे माहित नाही आपल्याला बाकी फक्त एक साईड माहिती 3 माहिती आहे. ही जर 3 असेल तरी तर 37 आहे हे 53 च्या समोर किती बने 4 बने. काय डाऊट आहे हे 4 आहे म्हणजे या साईडला पण काय म्हणजेच काय कळालं आपल्याला असं कळालं याच्यामध्ये अजून मला काय करावं +4 करावं लागेल जेणेकरून तो काय करेन आता इन्क्लाइंड होते. मग आपले फायनल डायग्राम मध्ये रिझल्ट विचारला कसं पडणार तो मॅन शुड रन टुवर्ड्स ईस्ट विथ कितीने 8 मीटर पर सेकंद जर ट्रॅव्हल करायला तर तुम्ही कसं करताय कसं पाऊस पडायला सुरुवात होईल ते. आता राहिला प्रश्न असा 5 ने पडत होता हा किती पडेल कळालं का अँगल कळाला आपल्याला टेल झाला पावसाचा जोरात पडेल काळू पडेल ऑब्विसली जोरातच होईल ना. स्पीड वाढला म्हणजे पावसाचा जोर का वाढेल ना. जेव्हा आपण गाडीचा स्पीड वाढवतो तेव्हा पाऊस का होतो कोंडावर जोरात येतो. आता पण तेच झालं 4चं काय झालं 8 झालं स्पीड वाढला म्हणजे आता इथं 5 राहील का नाही राहणार किती राहील म्हणतो मी म्हणशाल ते राहणार आहे तुमचं तुम्ही कसं काढणार मग 8 चा स्क्वेअर प्लस कितीचा 3 चा स्क्वेअर. आता मॅग्निट्यूड बनणार कळालं. आता मी इज्जतीश ठेवलं काय ठेवलं तर इथं 37 तर इकडे पण काय केलं 37 केलं इकडे 37 तर इकडे पण 37 त्या गोष्टी केला. आता वेगळी माझी इच्छा वेगळी इच्छा काय डायरेक्शन बदलतो पाऊस असा पडतोय आणि 5 नेच पडतोय 5 मीटर पर सेकंद आणि आज 37 ने माझी इच्छा आहे किती पडलं आहे या साईड जाऊन 53. आता मी काय केलं होतं इक्वली पडलं होतं आता अनइक्वल आलंय कळालं का. आता आपल्याला कळालेलं आहे काय ही आपली इच्छा रेड कलर मध्ये. हा मी काढलं हा किती 5 आहे हा किती 37 आहे हा किती 37 ना. आपल्याला माहिती आहे याला जर वर्टिकल करायचं मला किती पडा 37 ना 37 म्हटलं तर काय म्हणजे 3 म्हणजे या साईडला किती पळावं लागेल त्याला 3 ने पळावं 3 ने पळायला काय म्हणजे वर्टिकल बनेल 3 ने पळायला काय म्हणजे वर्टिकल बनेल. वर्टिकल बनला वर्टिकल किती होणार आहे 4 वर्टिकल किती होणार 4. आता झाला तुमचा हा 4 हा झाला तुमचा 4 ठीक आहे हा झाला तुमचा 4 आणि मला पाहिजे पोस्ट असा आणि पर अँगल दिला त्यांनी किती 50 असं थोडं दिलं
त्यांनी एवढंच दिले 53 आणि 4. आता प्रॉब्लेम झाला आपल्यासाठी. काय प्रॉब्लेम झाला? आपल्याला तिकडं किती पडू हे आपल्याला कळायला झालं. आपल्याला माहिती झालं 4 तर आहे, एवढं तर कळलं आपल्याला 4. मग मी काय म्हणतो 4 आहे ही काय 53 ची अपोजिट साईड. ही जी साईड काढायची मला, ही जी साईड काढायची 53 ची काय अपोजिट साईड. म्हणून काय म्हटलं आपल्याला कोणती ऍडजस्टंट आणि काय अपोजिट. म्हणून काय म्हटलं मी tan 53. मी काय म्हटलं tan 53. tan 53 म्हणजे काय? इकडची जी आहे त्याला मी म्हटलं x आणि हा काय तुमचा 4. tan 53 म्हटलं मोठा म्हणजे काय म्हणणार तुम्ही 4/3. काय म्हणणार 4/3 ना. tan 53 म्हणजे काय 4/3. 4/3 इज काय x/4. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? x ची व्हॅल्यू तुमची 16 भागिले 3. नाही कळालं? समजलं का? 16 भागिले 3. हा 16 भागिले 3 जो आहे त्याला तुम्ही फ्रॅक्शन मध्ये काढला. 13 × 5 = 15 उरले किती 1. 3 × 3 = 9. तेच चालू 5.3. म्हणजेच काय कळालं ऑलरेडी बिचारा या साईडला 3 ने पळत होता तर व्हर्टिकल झाला. त्याच्यामध्ये अजून मी काय केलं प्लस 5.3 ऍड केलं तर आता कसं होईल? 5.3 ऍड केलं तर कसं होईल? हा पाऊस आता असं पळायला अँगल किती नाही 50. म्हणजे किती झालं तुमचा 8.3 झालं. जर मी तुम्हाला विचारला पाऊस किती पडतोय कसं पडतोय तुम्ही काय 4 प्लस 8.3 चा लॉजिक कळालं. आतापर्यंत आपण कसे रेटले सरळ होते. सरळ हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. त्याच्यामध्ये नंतर काय होतं इन्क्लाइन होता तर व्हर्टिकल केलं. आता काय होतं इन्क्लाइन ठेवला. हे पण ठेवलं तुम्ही की इक्वल अँगल. इकडे 37 तर इकडे 1 37 इकडे 53 तर तिकडे 1 53. मी हे पण दाखवलं तुम्हाला इकडे 37 तिकडं 53. हे पण आपण केलं. या साईडला 37 तर या साईडला किती गेला 53. त्या साईड काय डोकं कसं लावलं. आता 13 क्वेश्चन. If rain is fall vertically downwards with 10 meters per second, making an angle of 53 degrees with x-axis in south of west plane, then rain should fall in north southeast plane with 37 degree. Then man can run to make. काय म्हणतात ते पाऊस आहे. पाऊस काय होतंय व्हर्टिकली डाऊनवर्ड्स पडतोय 10 मीटर पर सेकंड पडतोय. मेकिंग अन अँगल ऑफ 53 डिग्री विथ द एक्स एक्सिस. आणि पुढे पडतोय पाऊस साऊथ आणि वेस्ट मध्ये पडतोय. साऊथ आणि वेस्ट म्हटल्यानंतर पाऊस असा पडतोय एवढं कळतं आपल्याला. साऊथ आणि वेस्ट मध्ये पडतोय. कितीने पडतोय 10 ने पडतोय. ओके काय सांगितलं त्यांनी मेकिंग अन अँगल ऑफ 53 डिग्री विथ एक्स एक्सिस. म्हणजे इथला अँगल दिला त्यांनी इथला अँगल दिला किती दिला तुम्हाला त्यांनी 53 असं त्यांनी दिलेलं बरोबर आहे. आणि बस एवढंच कंडिशन दिले. आणि अपेक्षा काय त्याची अपेक्षा अशी आहे फायनल अपेक्षा काय त्याची असा गेला पाहिजे आणि पाऊस किती पडला पाहिजे 37 डिग्री बरोबर नाही असं त्याची अपेक्षा. ही त्याची काय अवघड आपल्याला माहिती. याला काय करावं मला पहिल्यांदा व्हर्टिकल करून घ्या. व्हर्टिकल करायचं आता 10 आहे आत 53 नाही इथं किती होऊन जाईल 37 10 आहे 37 म्हणजे इथे किती होऊन जाईल 6 आणि इथे किती होऊन जाईल 8. म्हणजे जर तो माणूस जर 6 ने इकडे पळाला तर पाऊस कसा पडणार आहे व्हर्टिकल पडणार आहे. आणि कितीने पडणार आहे 8 ने. पण आपल्या अपेक्षा ही आहे का आपल्या अपेक्षा 3 आहे. आपल्या अपेक्षा काय म्हणतोय मग तो म्हणतोय हा पाऊस जर 8 ने असा पडत असेल तर मला पाहिजे इथं किती अँगल पाहिजे त्यांनी सांगितलंय 37 म्हणजे पाहिजे. परत तोच उद्योग झाला
हा 37 असेल, हा जर 8 असेल तर इथं किती येईल? 8 असेल 37 असेल तर किती येईल? इथं 6 येईल. किती 6 येईल. आणि 6 जर मी बोललो, आता याच्यामध्ये काय करणार तुम्ही? जर मी त्याला 6 प्लस जर 6 केलं तर आता पाऊस कसं पडेल? त्या साईडला. मग काय म्हणता तुम्ही? 6 प्लस 6 म्हणजे 12 आणि इथं किती तुमचा 8, बरोबर की नाही? मग तुम्ही याची डायरेक्ट काय करून घेतात? रिव्हर्स करून घेतात. ऑब्झर्वचे डायरेक्ट काय करतात? रिव्हर्स करतात. म्हणजे पाऊस कसा पडला? या साईडला पडला ना. आणि पुढे काय म्हणतात त्यांनी सांगितलं? साऊथ ऑफ ईस्ट मध्ये. हे पडतंय साऊथ ऑफ ईस्ट मध्ये. किती अँगलने? 37. ठीक आहे. मग काय म्हणणार तुम्ही? मॅन शुड रन. मॅन शुड रन. कितीने पळाला पाहिजे? शुड बी रन. कितीने पळाला पाहिजे? 12 मीटर पर सेकंड. टुवर्ड्स कुठं? टुवर्ड्स वेस्टला पळा. टुवर्ड्स वेस्ट. जर पाऊस साऊथ वेस्ट मध्ये पडत असेल तर माणूस पुढे पळाला पाहिजे वेस्टला. जर पाऊस जर साऊथ ईस्ट मध्ये पडत असेल तर पुढे पळाला पाहिजे ईस्टला. या गोष्टी कळाल्या का? बोल रे.